संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा मग कृषी घोटाळ्याचा आरोप असो, अंजली दमानिया धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। करुणा मुंडे प्रकरणामध्ये कोर्टाच्या आदेशाच्या नंतर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा या मागणीचा पुनरुच्चार केलाय। तर अंजली दमानियांना कायद्यामधलं काय कळतं असा प्रश्न वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विचारला। की त्यांनी पहिलाच ती जी ऑर्डर मी वाचली तर त्याच्यात लिहिलंय की डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे की नाही याच्यावर पार्शली येस असं कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे। त्यानंतर मेंटेनन्स द्यायला पाहिजे का, पार्शली येस असं कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे। तर मला आता प्रश्न पडलाय की आता तरी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यावर निर्णय घेणार की नाही की डोमेस्टिक व्हायलन्स करणारा मंत्री सुद्धा आता यांच्या मंत्रिमंडळात चालत असेल तर मला वाटतं या सगळ्या लाडक्या बहिणी जी योजना त्यांनी केली होती त्या सगळ्या लाडक्या बहिणी आता चौताळतील तुमच्यावर। त्या ट्विटच्या बाबतीत मला तर म्हणजे आश्चर्य वाटतंय की काय संबंध आहे या अंजली दमानियांचा कौटुंबिक जीवनामध्ये धनंजय मुंडे यांच्यासोबत, ते त्यांनी जाहीर करावं। म्हणजे एवढं तुम्ही ट्विट करता, हे ट्विट करत असताना कोणती लिबर्टी एन्जॉय करत आहात तुम्ही? अगोदर तर तुम्ही ही लिबर्टी एन्जॉय करताय की एखाद्यांच्या अधिकाऱ्यांच्या जात धर्मावर बोलायला सुरुवात केली आहे तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही रोस्टर सारख्या विषयावर बोलायला सुरुवात केली आहे। आता तुम्ही कुणाच्या तरी म्हणजे अगदी कौटुंबिक आयुष्यामध्ये घुसून नावं टाकून ट्विट करत आहात। हे कोणतं शहाणपण आहे? हे मला शहाणपण दिसत नाहीये। अंजली दमानियांना कायद्यातलं कळालं तर पाहिजे, त्यांना शेती विषयातलं काय ढेकळं कळत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।